घरातून हाकलून देते हो घर नाही म्हणून. ए भिकारे तुला घर आहे का? आणि लोक पण म्हणतो ए भिकारे तुला घर आहे का? आता काय नसलं तर काय करावं. आता हे भाड्याचं घर घेतलं मी, 8-10 दिवस झालं भाड्याचं घरात राहते. हा बघा ह्या भाड्याच्या घरात राहते, भांडे नाही काय नाही, हाकलून देते. जेव्हा पाहिजे तेव्हा ती हाकलून देते, मनाची मालकी नाही. नेमकं रात्रीचं हाकलून देते, 11:30 वाजता 12 वाजता तशी हाकलून देते. गाड्या बंद झाल्या ना मग रात्रीची भांडणं करते ती. मग काय करायचं आम्ही आता सांगा तुम्ही. मला ना लय सपोर्ट करावं. माझी ID खोला, आशा अवचिते ID आहे माझी. ID खोला प्लीज. मला लय सपोर्ट करा यूट्यूबला. मला ना घर नाही, मी भाड्याच्या घरात राहते आत्ता सध्याला. इथं पण आता आम्ही दोघं नवरा बायको राहतोय, पैसे द्यायला नाही काय नाही. मला तुम्ही सपोर्ट करा, मला काही नको आहे यूट्यूबवाल्यांनो. माझी खूप कंडिशन बेकार आहे. आता इथून भाडं द्यायला सुद्धा पैसे नाही मला, काम नाही आम्हाला दोघाला. हे गळ्यातलं नकली आहे बरं का, नाही तर म्हणतात सोन्याचं घातलं आहे, काही नव्हतं गळ्यात म्हणून हे नकली घेतलं. आता मी 100 रुपयाचं घेतलं आहे गळ्यात, नाही का सणासुदीचं असू द्या म्हणून. माझी लय बेकार परिस्थिती आहे. पोरगी पण हाकलून देते, पुरीच्या दराजात गेलं की रात्रीची बरोबर आहे लोक. रात्रीचं मला 11:30 वाजता गाड्या बंद झाल्या ना तेव्हा हाकलतात. तवर स्वयंपाक पाणी करून घेतात आणि 10ला 10:30ला भांडणं झाली मग तेव्हा हाकलून द्यायचं. कधी नाही कोण म्हणलं की आता रात्रीचं नको जाऊ, की आता रातची रात झोप सकाळनं जा, कधीच नाही बोलले. मोठी सुनं नाही बोलली आणि लोक नाही बोलला आणि लेक पण नाही बोलली, कधीच नाही. आम्ही असं निघायचो रात्रीचं, माझं नवरा कामावून यायचं ना की असं निघायचो आम्ही. निघायचो आणि स्टेशनला. कुठं मग आम्हाला मार्ग कुठं आहे दुसरं सांगा. आणि मी एकटे असते तर मी काय केलं असतं. माझा नवरा संघ असल्याने मला असे करतात, तर मी एकटे असल्यावर काय केलं असतं सांगा. मी कुठं नाही जाणार, काय जाणार, कुणाकडे जाणार, बहिणी बाळा कोण कोणाच्या. मी डायरेक्ट उठायचे आणि स्टेशनला जाऊन झोपायचे. ते काय म्हणतात प्लॅटफॉर्मचं तिकीट काढायचो आम्ही 10-10 रुपयाची आणि तिथं झोपायचं. सकाळनं मी आसामवरून आले ना तर मी तिथं 3-4 दिवस स्टेशनला काढलं. आम्ही वेटिंग रूमला सामान ठेवलं आणि 4-5 दिवस तिथं स्टेशनला काढलं. तेव्हा पोरगं म्हणला त्याच्या बारक्या बायकोला, ते बारक्याची बायको आहे ती म्हणला तू तुझ्या आईकडे जा, माझ्या आईबापाला येऊ दे. तेव्हा आम्ही त्याच्या घरात गेलो आहे बघा. परमिशन घ्यायला लागते त्यांच्या बायकांची. तेव्हा आम्हाला तिथं सपोर्ट भेटला 5-6 दिवस. मग आता आम्ही परत तिथून आम्हाला हाकललं की मग आता कुठं जायचं. मग तेव्हा बळं पुरीला म्हस्का लावला. तेव्हा मग बळं घरात घेतलं आहे. ते पण सगळं काम तुम्ही करायचं, मी नाही काय करणार. माझ्या घरात सगळं तुम्ही करायचं. असं माझा नवरा करायचा हो, मी पण करायचे. भांडी घासायचे, झाडून घ्यायचे, काय करणार मग. आणि आता आजारी पडली, महिनाभर आजारी होती. आम्ही नीट केलं ना आम्हालाच घरात हाकलून द्यायला लागली. पोरगी पण नवऱ्याचं ऐकते आणि नवऱ्याला धड नाही आम्हाला धड नाही ती पोरगी. काय सांगायचं तुम्हाला. मला सपोर्ट करावं यूट्यूब.